नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गणपती पुण्याचं दर्शन झाल्यानंतर आम्ही नवीन एका ठिकाणी चाललो होतो दर्शन करण्यासाठी. ते श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र असं एक ठिकाण आहे कोकणामध्ये. खूप सुंदर असं ठिकाण आहे, तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करायला हवी माझ्या मते तरी. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की तिथलं मंदिर कसं आहे, तिथे जाण्यासाठी रस्ते कसे आहेत, प्लस तिकडचं वातावरण कसं आहे, या सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बनून राहा व्हिडिओमध्ये. हा तर मंडळी आहे मेन गेट. इथून या क्षेत्राची सुरुवात होते. आपण पोचलेलो आहोत गेटपर्यंत. पावनखिंडासारखं वाटतं थोडा. गणपतीपुळे नंतर मार्लेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहोत. मार्लेश्वर मंदिराच्या इथं पोहोचलेलो आहोत सर्व. काय काय मला पण द्या विश मागायला. चला पटकन चला. एकच आहे रुपया. एकच पप्पांकडे आहेत बा चिल्लर. देबी तुला पण घे 1 रुपया.
शकता मंदिर कसं आहे. गुफेच्या आतमध्ये असं मंदिर आहे. थोड्या वेळाने आम्ही आतमध्ये चाललो आहोत. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही, पण तुमच्यासाठी थोडंसं ट्राय केलं आहे जेणेकरून तुम्हाला दाखवता येईल की आतमध्ये नक्की कसं सीन आहे. आतमध्ये पूर्ण अशी गुफा आहे आणि त्याच्यातून असं पाणी गळतच असतं कंटिन्यू, कारण की पावसाचा टाईम चालू आहे. तर सीझनमध्ये असं काही सीन नसतं, पण पावसाच्या टाईममध्ये खूप आतमध्ये ओलं असतं. पाणी खूप सतत पडत आहे अंगावर, तुम्ही बघू शकता. आतमध्ये असं वातावरण आहे. गुफेच्या आतमध्ये असं मंदिर आहे. तर मंडळी, मंदिराच्या बाहेर निघताच लेफ्ट हँड साईडला एक पवित्र असं गंगा कुंड आहे. त्याच्यामध्ये लोक कॉईन टाकून अशी स्वतःची इच्छा मागत असतात. तर आम्ही सुद्धा मागितली की सर्वांना बरकत देऊ, सर्वांना सुखी ठेवू असं. आणि आपल्या कोकणातली संस्कृती ही पिढ्यानपिढ्या जपून राहावं हीच देवासरणी प्रार्थना आहे. जी तर मंडळी, मंदिराच्या बाहेर आल्यावरतीच एक असं ओपन टेरेससारखं बनवलेलं आहे. त्या ओपन टेरेसच्या इथून असं एक सुंदर असा धबधबा दिसतो. खूपच हा मोठा आहे, पण तिथे जायला अलाउड नाही कारण की पाणी खूप फोर्समध्ये होतं. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा निसर्ग किती सुंदर आहे. प्लस छोटे छोटे वॉटरफॉल्स, ढग पूर्ण आपले डोंगरावरती उतरलेले आहेत. म्हणजे वातावरण एकदम शांतप्रिय आणि थंडगार असं झालेलं आहे, म्हणजे नेहमी कोकणामध्ये पावसाळ्याच्या टायमामध्ये असतो. तर मंडळी, रिटर्न येताना खूप छोटे छोटे स्टॉल्स असे पायऱ्यांच्या इथेच लागलेले असतात. तिथून तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता, स्वीट्स वगैरे घेऊ शकता. म्हणजे आजूबाजूला खूप छोटे छोटे असे स्टॉल्स आहेत जिथे खूप सारे सुंदर सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला भेटतील. स्वामी समर्थांच्या, भगवान शंकरांची पिंड वगैरे. तर खाली उतरताच आम्हाला मारुती रायाचं मंदिर दिसलं, तर तिथे सुद्धा आम्ही गेलो. तिथे सुद्धा दर्शन घेतलं. खूप शांत असं वातावरण आहे तिथे. तर बघू शकता तुम्ही इथे. हा तर मंडळी, सुंदर अशा वातावरणाचा अनुभव घेऊन झाल्यावरती सुरुवात झाली शेवटी आपल्या परतीच्या प्रवासाची. तर व्हिडिओ नक्की कसा बनला आहे नक्की कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.